काल वरळीमध्ये हिट अँड रन प्रकरण झालं, त्या प्रकरणातील आरोपी अजून देखील सापडलेला नाही। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत मराठीतले ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर सर आपल्यासोबत आहेत आणि ज्या महिलेचा मृत्यू झाला, कावेरी नाखवा ज्या होत्या, त्यांचे ते नातेवाईक आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं स्वागत TV9 मराठीमध्ये। काल आपण जर पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने जी घटना घडली, ह्या घटना घडली, परंतु अजून देखील आरोपीला जो आहे तो कुठेतरी मुंबई पोलीस असतील किंवा गृह खातं असेल पकडण्यामध्ये अजून तरी अपयशी ठरलेला आहे। काय तुमची यावरती प्रतिक्रिया? नाही, माझी तर प्रतिक्रिया काय बोलू मी, तर माझं तर म्हणणं आहे शासनाला, प्रशासनाला की काही करून तुम्ही त्याला पकडलंच पाहिजे। आणि मला असं वाटतं की आपण एवढ्या हिट अँड रनच्या केसेस ऐकतोय आणि नंतरही होत आहेत आणि खूप म्हणजे कार्यक्षम पोलीस जात आहेत, चांगले चांगल्या यंग कपल जात आहे आणि आपण नेहमी त्यावर चर्चा करतो, बोलतो। आणि ज्यावेळी माझ्यावरती ही प्रसंग आल्यानंतर खूपच कालचा दिवस खूप वाईट होता माझ्यासाठी आणि मी तर तिला म्हणजे पाहू पण नाही शकलो, कारण माझं फिल्मचं शूटिंग आणि माझं नाटक होतं आजीबाई जोरात, त्यामुळे मी जाऊच शकलो नाही तिकडे। आणि ज्या पद्धतीनं जो प्रकार सगळा झालाय, म्हणजे माझा जो भाऊजी आहे प्रदीप, त्याच्याशी मी बोलल्यानंतर माझ्याशी शब्दच नव्हते आणि त्या मुलीची एवढी आठवण येणार आहे मला, कारण का आमचा गणपती असतो, सगळ्यांना माहिती आहे, आपण सगळेच जण तो कव्हर करायला येता चिरा बाजारमध्ये, आमचा पारंपरिक गणपती असतो, त्यावेळी खूप आठवण येणार आहे तिची, कारण का ती सकाळी उठून फुलं आणणं दादरवरून आणि मग ते कंठी, ती गळ्यात गणपती बाप्पाची, जेवण असेल, या सगळ्या गोष्टी आत्ता आम्हाला या गणपतीत आठवतील, खूपच तिची आठवण येईल। आणि इतकी मेहनती पोरगी होती ना ती, खरंच म्हणजे आमच्या कोळी लोकांच्या त्या वरळी गावात तिला दिलं होतं आणि तिने मेहनतीने 2 मुलं आहेत तिला, एक मुलगी आहे, एक मुलगा आहे, ते आता जॉब पण करतायत, पण आता घर मोठं केलं होतं आणि रोज सकाळी उठून मी म्हणायचो तिला ससूनडाकला येणं आणि मग मासे विकणं, आपल्या नवऱ्याला सुद्धा, कारण आमचं पावसामध्ये बंद असतं मच्छीमारी, त्यामुळे हे ते मच्छी आणून विकायचे। पण मी तिला म्हणायचो नको करू ग, आता बस झालं, तर दोघं लागलेत कामाला, पण समाव माहिती नाही। पण मला असं वाटतं की खूप यावर शासनाने कायदा तर आपल्याकडे आहे, पण तो कायदा अजूनही, त्याचे वडील होते त्यांना जामीन मिळालाय, आज ड्रायव्हरसाठी 1 दिवसाची कस्टडी मिळालाय, पण मुलाचे सगळे रेकॉर्ड तुमच्याकडे आहेत, मुलगा कुठे गेला, कुठे गाडी सोडली, त्यानंतर तो बारमध्ये कुठच्या होता, तिथून आला, तिथं मर्सिडीज गाडी घरी ठेवली, मग ही गाडी घेतली, मग या सगळा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, पण तो मुलगा गायब होतो, ह्याचंच मला नवल वाटतं थोडं। तर त्यामुळे मला असं वाटतं की शासनाने काही करून त्याला शोधलंच पाहिजे। मला माहिती नाही, मला असं वाटतं की या सगळ्या गडबडीत तो देशाबाहेर पण गेला असेल, कांट से, पण मला असं वाटतं की सगळे रेकॉर्ड चेक केले पाहिजेत आणि अशा लोकांना मला असं वाटतं ना आमच्या ताब्यात द्यायला पाहिजे, लोकांच्या ताब्यात दिला पाहिजे। कायदा आपण म्हणतो की हातात घ्यायचा नाही, पण असल्या लोकांना असंच, म्हणजे माझा भाऊजी सांगतोय गाडी थांबव, तो टॅक्सी करून मागे गेला, 2 ते 3 किलोमीटर त्या मुलीला घसडवत नेलं। खरंच सांगतो, माझा मुलगा, मी नव्हतो तिथे, पण माझा भाऊ, लहान, हे सगळेजण होते नायर हॉस्पिटलला, त्यांना ज्यावेळी बघायला बोलवलं त्यावेळी ते हादरले। माझ्या एका भावाला ते चक्कर आली, ते बघवत नव्हतं तिचं, इतक्या विकृतपणे करायचं ना, म्हणजे माणूस, आपण अरे उंदीर आला तरी आपण गाडी अची होते आपली गाडी चालवताना, तर तुम्हाला एक माणूस समोर आहे, समोर बोनटवर दिसतोय, तरी तुम्ही गाडी घेऊन जाता, म्हणजे किती निर्दयी, किती, मला माहिती नाही, तो दारूच्या नशेत असू शकतो, 101% असू शकतो, कारण का त्याला जर 1-1.5 वाजता जर तो त्या बारमधून बाहेर पडलाय, म्हणजे त्याचा असर त्याच्यावर असेल, माहिती नाही। आणखीन ही जी, आणि हा उद्दामपणा, हा मास जो आहे ना पैशाचा, हा कुठेतरी थांबला पाहिजे। आता मी सगळीकडे बघतो ना, आता मी माझ्या घरचे तर मला ओरडत असतात, मी गाडी चालवत असताना ज्या पद्धतीने लोक सिग्नल तोडतात किंवा गाड्या पळवत असतात,
तर मी नेहमीच रिॲक्ट करतो, नेहमीच, कधीच नाही. आणि मी जर मला वेळ असेल तर मी पाठलाग करून त्याला थांबवतो. आणि नशिबानं मी पोलिसांच्या खूप जवळचा असल्यामुळे ते पोलीस येतात आणि त्यांना घेऊन जातात. पण मला असं वाटतं की असल्या लोकांना फटके दिल्याशिवाय ना काही होणार नाही आणि यांना मार दिलाच पाहिजे असं मला वाटतं. काल 5-5:30च्या दरम्यान ही घटना घडली होती. तुम्हाला ही घटना केव्हा कळली, कशाच्या माध्यमातून कळली आणि ज्यावेळेस कळली त्यावेळेस तुमची काय रिॲक्शन होती? कारण की ज्या पद्धतीने पोलिसांनी देखील आम्हाला सांगितलं किंवा स्वतः प्रदीप नाकवा देखील ज्यावेळेस सांगत होते तेव्हा एकदम क्रूर घटना आहे हेच आपल्याला समोर पाहायला मिळत होतं. तुमची काय त्यावेळेस पहिली रिॲक्शन होती? नाही, मी तर माझा फोन बाहेर 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 ठेवते, कारण का मी रात्री नाटकावरून आलो होतो, त्यामुळे माझा फोन इथे होता. त्यामुळे मला फोन करत होते माझे भाऊ वगैरे सगळे. पण मग मला माझ्या बायकोच्या फोनवर ज्यावेळी फोन केला त्यावेळी मला तिने उठवलं आणि तिने म्हणाल असं असं झालं. मग मी बोललो त्यांच्याशी आणि ज्या पद्धतीत जे कळलंय त्यानंतर मी लगेच माझे सगळे मित्र जे आहेत पोलीसचे ते त्यांना फोन लावले, त्यांनी ते फोन घेतले. काटकरांशी पण मी बोललो त्यावेळी. ते म्हणाले काही नाही, आम्ही आमची कारवाई करणारच आहेत, तुम्ही काळजी करू नका असं त्यांनी मला सांगितलेलं. पण तो जो क्षण होता ना त्यावेळी मला राहवतच नव्हतं, अक्षरशः थरथराट झाला होता माझा, खरंच सांगतो. आणि काय करायचं सुचत नव्हतं. आणि मी मला परत जाऊ की नको, काय करू असं करत होतो. माझा माझ्या मुलाला उठवलं, त्याला पाठवलं. ते सगळेजण गेले होते तिथे. आणि ज्या पद्धतीत ते जे काय ऐकलं ना, जे काय सांगत होते ना माझे भाऊ वगैरे, ते तर खूपच वाईट होतं. कारण त्या दरम्यान मी प्रदीपशी बोलूच शकत नव्हतो, कारण तो पोलिसांच्या इकडे होता आणि हे सगळे लोक माझे नायर हॉस्पिटलला होते तिच्याबरोबर. त्यामुळे त्याच्याबरोबर मला बोलताच नाही. त्याच्याबरोबर मी आज सकाळी बोललो आणि ज्यावेळी बोललो त्यावेळी खरंच शब्दच काय बोलणार ना त्याशी. त्याला तो तर बिचारा हतबल झाला होता आणि तो सांगतोय त्याला थांब थांब, पण तरी गाडीच थांबवली नाही. ती थांबवली असती तर कदाचित ती आज दिसली असती. पण या आता बोलायच्या गोष्टी झाल्या, पण काय करणार. पण आता ही गोष्ट होऊन गेली. पण माझं शासनाला, सगळ्यांनाच, प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की काही करा पण त्याला पकडा. अशा माणसांना मोकाट सोडून देऊ नका. हा जो उद्दामपणा आहे ना आता वाढलेला आहे मुंबईभर सगळीकडेच, तो थांबवला पाहिजे. आणि पोलिसांची दहशत जी पूर्वी होती ना ती कमी झाली असं मला वाटतं. पोलिसांना घाबरणं कमी झालंय आजकाल. ते घाबरणं पुन्हा पोलिसांनी आणलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हल्ली पूर्वी कसं पोलीस थांबवत होते, आता कसं होतं ते फोटो काढतात निघून जातात तसं. त्यामुळे इझी झालंय. 500 रुपये 1000 रुपये दंड काही नाही, असं रिॲक्ट होतात ती लोक. त्यामुळे मला असं वाटतं ना की ते पहिल्यासारखं झालं पाहिजे. थांबवायचे ना पोलीस, तेव्हा ते थांबवणं होतं ना ते खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. पुण्याचं प्रकरण झालं होतं त्याच्यामध्ये देखील अल्पवयीन मुलगा होता. हे प्रकरण झाले त्याच्यामध्ये देखील 24 वर्षाचा मुलगा आहे. कुठेतरी तरुणांना कायद्याचा धाक नाहीये किंवा पोलिसांची भीती नाहीये असं वाटतंय का? कारण की अशा प्रकारे अपघात होत आहेत, ते पळून जात आहेत, त्यांना पोलीस पकडताना थोडासा उशीर होतोय. ह्या तरुणांना कुठेतरी कायद्याचा धाक नाही असं वाटतंय? कायद्याचा धाक नाहीये पोलीस तर खूप तत्पर असतात. मी माझे सगळेच मित्र आहेत त्यात आणि ते खूप छान काम करत असतात. पण मला माहिती नाही पण या गोष्टी कशा थांबवायच्या. मला असं वाटतं कायदा तर आता केलेलाच आहे बराचसा, तो अजून किती म्हणजे सॉलिड करता येईल ह्याच्याकडे बघायला पाहिजे असं मला वाटतं शासनाने. आणि मला असं वाटतं की हा सगळा आहे ना मानसिकताच चेंज झाली लोकांची. ज्यांच्याकडे पैसा आणि आलाय ना त्याने, आणि सत्तेचा एक बस आपल्याला कोण नाही, आपण बाप आहोत, आपल्याला काही नाही होणार, या हिशोबाने सगळे वागतायत. तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. ह्या ज्या सर्व केस होत आहेत, ज्या चर्चेत येत आहेत, ह्या सर्व जास्तीत जास्त केस ह्या हाय प्रोफाईल असतात, कोणाचा ना कोणाचा हस्तक्षेप असतो. त्याबद्दल काय वाटतंय? ते तर आहेच. मला असं वाटतं की तो हस्तक्षेप थांबवायला पाहिजे. मी सांगतो ना, पोलिसांना 24 तास दिले ना, 24 तास, तर पुढे 24 तासानंतर एकही क्राईम होणार नाही. याच्यामध्ये कोणी राजकारणी लोक कोणी मध्ये नाही आले ना, तर हे 24 तासामध्ये सगळे गुंड आत टाकू शकतात. एवढी आपल्या पोलिसांची ताकद आहे. आज आपल्या क्रिकेटची मॅच, क्रिकेटला आपण
त्या रॅलीला आणि याला एकही कुठेही झालं नाही प्रॉब्लेम. एवढी लोक होती, जवळजवळ 3.5-4 लाख लोक आतमध्ये, 35,000 लोक, तरी सुद्धा काही झालं नाही. पोलीस करू शकतात, पण त्यांना साथ ही सगळ्यांनी दिली पाहिजे. तर मला असं वाटतं की पोलीस तर नक्कीच मला वाटतं, पण याच्या मागे ना हा हस्तक्षेप आहे ना इतर लोकांचा, हा थांबवला पाहिजे. कावेरीताई तुमच्या पुतणी म्हणजे एक प्रकारे मुलीसारखीच कावेरीताई होत्या. अजून आरोपीला अटक झालेली नाही. आरोपी कुठे आहे हे अजून देखील माहिती नाही. त्यांच्या वडिलांना अटक करण्यात आली होती, त्यांना आता कसं हे मिळाले, जामीन मिळालेले आहे. तर तुमची अपेक्षा सरकारकडून आणि पोलिसांकडून काय असणार आहे? शेवटचा प्रश्न. माझी सरकारकडून आणि पोलिसांकडून म्हणजे तीच अपेक्षा आहे की त्या एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत, मग तो कुठे आहे का नाही माहिती आहे मला, तो माझा प्रश्न आहे. जर गाडी तिकडनं मर्सिडीज आली, ती गोरेगावात आली, ती त्यांनी बदलली, मग ती गाडी निघाली, मग ती गाडी त्यांनी सोडून गेल्यानंतर ती ऑटो म्हणा किंवा ह्याला तुम्ही तो ड्रायव्हर मिळू शकला तुम्हाला, मग तो का नाही मिळू शकला, असं माझं सरळ सरळ प्रश्न आहे प्रशासनाला आणि पोलिसांना सुद्धा. तर मला असं वाटतं की काही करा, पण त्याला पकडलाच पाहिजे असं माझं मत आहे. आणि तर मी तर म्हणतो ना, आमच्या हातात ट्रायल द्यायला पाहिजे लोकांच्या. आमचे जर कोळी लोक त्या दिवशी एवढे लोक जमली होती काल, तर त्यांच्या हातात जर सापडला असताना तर तो राहिलाच नसता जिवंत. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आपण पाहतोय की काल जे हिट अँड रन वरळीचं प्रकरण झालं होतं, त्या प्रकरणातील सर्व काही गोष्टी पोलिसांच्या हाती आहेत, सर्व काही गोष्टी आहेत, परंतु तो कुठे गेला होता, सर्व काही आहे, गाडींमधून फिरत होता ते देखील आहे, तर मग त्याला अजून का पकडलं जात नाही असा प्रश्न जो आहे तो ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.